लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत राघवने सिंधूच्या अंगावर फेकून दिलेला चेक. सिंधू ही आपल्या हातात घेऊन म्हणते की IPS राघव रत्न पारखी माझ्या लेकी तुमच्या या पैशाची किंमत. असं म्हणत सिंधू आता तिच्या हातातील चेक राघवच्या समोर फाडून त्याचे तुकडे राघवच्या अंगावर फेकते. हे सर्व बघून सर्वांना मोठा धक्काच बसतो. सिंधू म्हणते की ही आहे माझ्या लेकी तुमच्या पैशाची किंमत. सिंधू म्हणते तुम्हाला जर वाटत असेल ना ते देऊन सर्व काही विकत घेता येतं, तसं नाहीये. कारण फक्त एका आईसाठी इथे आले आहे. कारण आपल्या मुलाला काय त्रास होतो ना ही जाणीव मला आहे. त्यावर सिंधू म्हणते की मला मधुर राणेंनी फोन केला म्हणून मी इथे आली, नाहीतर कदाचित मी इथे कधीच आले नसते. तर ऋतुराज म्हणतो की सिंधू मला एक सांग ना, तू तर कधीच आई होऊ शकत नव्हती, मग ही सावी कोणाची मुलगी आहे? तेव्हा काकू म्हणते की ऋतुराज तू प्रश्न विचारतोस, या मुलीशी आपला काही संबंध नाही आणि आता या बाईशी सुद्धा आपला काही संबंध नाही. त्यानंतर सिंधू म्हणते की सॉरी मधुताई, तिच्या वडिलांची आणि घरच्यांची जर इच्छा नसेल तर मी विनूची ट्रीटमेंट करू शकत नाही. तू म्हणते की ट्रीटमेंट तर बाजूलाच राहिली, त्यातच भांडणं होतात, त्यामुळे त्याचा विनूलाच त्रास होईल. तू म्हणते की सिंधू असं करू नकोस, मी खूप डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली पण फक्त तुझ्याच औषधांनी विनूला गुण आला आहे. पण तू असं करू नको सिंधू. व सावी सिंधूला म्हणते की आपण तर विनूच्या ट्रीटमेंटसाठी आलो होतो, तू त्याला असं सोडून कसं जाणार? तर डॉक्टर आहेस ना? त्यावर सिंधू म्हणते की सावी आपल्याला आता निघावं लागेल. त्यावर सावी म्हणते की आई तू कशी डॉक्टर आहेस ग? त्याच्या पायाकडे बघ जरा विनूच्या, त्याच्या पायाला जरा औषध लाव, आपल्या घरी लावत होती तसं का निघू राहिली तू? त्यानंतर सिंधू म्हणते की सावी मी तुला नंतर सगळं समजून सांगेल ना, आता आपल्याला निघावं लागेल. वर सावी मिनी काकूंना म्हणते की तुम्ही सर्वजण विनूची फॅमिली आहात ना? तेव्हा काकू म्हणते हो. तेव्हा सावी म्हणते मला वाटलं की त्याच्यासारखीच त्याची फॅमिली सुद्धा छान असेल, पण तुम्ही सर्वजण असे कसे? घरी आलेल्या पाहुण्यांना पाणी सुद्धा तुम्ही विचारत नाही, कसे आहात तुम्ही? ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो. सावी म्हणते की जर आमच्याकडे कुणी आलं तर आई त्याला जेवल्याशिवाय जाऊ देत नाही. तर सिंधू म्हणते की बस झालं सावी, आता एवढ्या लांबून आलो आणि आम्हाला उपाशी पाठवणार आहात का? रुक्मिणी काकू म्हणते की तुझी मुलगी आता आम्हाला शिकवणार आहेस का घरी आलेल्या पाहुण्यांशी कसं वागायचं ते? व सिंधू म्हणते सावी इथे प्रश्न विचारलेले चालत नाही, चल बरं इथून. लगेचच सावी म्हणते अरे हो, इथे सगळे माणसं आहेत ना, विसरलेच मी. लगेचच सावी रुक्मिणी काकूंच्या पाया पडू लागते. मागे होत रुक्मिणी काकू ही खुर्चीवर बसते. बोट करत म्हणते की सावी माझ्या पाया पडू नकोस. तर सावी म्हणते असं कसं? त्या पडल्यानंतर आशीर्वाद द्यायची पद्धत असते, मी नाही देणार का? त्यावर रुक्मिणी काकू म्हणते की सगळं समजतं पण मी तुला आशीर्वाद नाही देऊ शकत. सावी म्हणते तुमचं तर सगळेच ऐकतात, तर तुम्ही कोणाचं ऐकता सांगा, मग मी त्यांना जाऊन सांगेल की लहान मुलांना आशीर्वाद द्यायचा असतो. सावी म्हणते आजी मला माझ्या आईने सगळं शिकवलंय बरं का, देता ना मला आशीर्वाद? रुक्मिणी काकू म्हणते अजिबात नाही. तेव्हा सावी म्हणते द्यावाच लागेल. सावी म्हणते की तुम्ही आम्हाला आशीर्वाद देणार आहे की नाही? असे म्हणताच मी लगेचच टेबलवरचा फ्लॉवर पॉट तिथे आणते आणि काकूला म्हणते की तो का हा फ्लॉवर पॉट? तर डोळे मोठे करत रुक्मिणी काकू म्हणते नाही, कुणी सुद्धा काकूला आशीर्वाद घेण्यासाठी असंच केलं होतं हे आता रत्न पार्किंगच्या लक्षात आलं होतं. सावीला म्हणतो की अगं काय करतेस तू? मी म्हणते फोडू का फ्लॉवर पॉट? त्यावर रुक्मिणी काकू म्हणते खूप महाग आहे. तर सावी म्हणते अगोदर आशीर्वाद द्या ना. काय देते मी तुला आशीर्वाद, पण खाली ठेव. त्यानंतर सावी ही रुक्मिणी काकूंच्या पाया पडते आणि काकू तिला किरा असा आशीर्वाद देते. काकू ही सावीला आशीर्वाद देते तेव्हा रत्नाकर आणि राजश्री एकमेकांकडे पाहून हसतात. नंतर सावी सगळ्यांकडे बघून म्हणते की मी सर्वजण माझ्याकडे असे का बघतात? मी तर तुमच्या सोबत व्हिडिओ कॉलवर बोलले होते ना. राजश्रीला म्हणते की तू राजश्री आजी आहे ना, विनूची आजी. तर राजश्री म्हणते तर सावी त्याबद्दल खूप सांगत असतो बरं का. तर राजश्री म्हणते काय सांगतो? सावी म्हणते की तू किती छान आहे आजी. ते ऐकून राजश्री सुद्धा खूप खुश होते. सावी म्हणते की तू त्याला खूप छान जेवण बनवून देतेस ना. नंतर सावी म्हणते की आजी तू देशील ना ग मला आशीर्वाद? म्हणून सावी राजश्रीच्या पाया पडते. किरा असे म्हणत सावीचा चेहरा राजश्री आपल्या हातात घेते. तर सावी म्हणते की आजी थांब, मी आता सगळ्यांचं मोठ्या माणसांची ओळख करून घेते आणि सगळ्यांची पाया पडते. रत्नाकरच्या पाया पडत रत्नाकर हसतच की खूप मोठी हो आणि सुखी राहा असा आशीर्वाद देतो. नंतर सावी राघवच्या पाया पडते. राघव
सावीला आनंदी राहा असा आशीर्वाद देतो. नंतर ऋतुराजच्या पाया पडतो, पण ऋतुराज पडून देत नाही. तेव्हा सावी म्हणते, देताय की पडून, नाही तर फोडू का फ्लॉवर पॉट? रुक्मिणी काकू म्हणते, अरे देणारे तिला पाया पडून, देणारे तिला आशीर्वाद. ठीक आहे सुखी राहा असं म्हणत ऋतुराज हा सावीला आशीर्वाद देतो. आणि काकू म्हणते की कशी आहे तुझी मुलगी सिंधू? अगदी तुझ्या पायावर पाय ठेवून आहे. सावी म्हणते, बरोबर ना, सिंधूची मुलगी सिंधू सारखीच असणार ना? रुक्मिणी काकूंची बोलतीच बंद होते. नंतर राजश्री म्हणते की थांब सावी, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. सिंधू म्हणते, नाही आई, मी तिला देईल काहीतरी बाहेर घेऊन. तर सावी म्हणते की आता मी जाते, मी पुन्हा येईल बरं का. सर्वांना सावी बाय करते. नंतर सिंधू ही रागाने तिथून निघून जाते. नंतर राघवला राग येऊन त्याच्या बेडरूम मध्ये जाऊन राघव तो इकडच्या तिकडे करतो. नंतर मधू तिथे येते आणि त्याला म्हणते की काय झालं राघव? राघव म्हणतो, तू कशाला बोलवलंस त्या सिंधूला? ते आपण जगातल्या बेस्टातल्या बेस्ट डॉक्टर कडे विनूची ट्रीटमेंट केली असती. मधू म्हणते की मला हाच मार्ग बेस्ट वाटला, म्हणून मला जे करायचं ते मी केलं. म्हणते की तू जर लवकर ही गोष्ट ऍक्सेप्ट केली तर मला वाटतंय. राघव म्हणतो की अजिबात होणार नाही. त्यावर मधू म्हणते की सुद्धा मधूची आई आहे आणि मला त्याचं चांगलं वाईट चांगलंच समजतं. तुझ्या ट्रीटमेंटनी विनूला गुण आला हे मला चांगलंच माहिती आहे. म्हणते, राघव तुझ्यामध्ये आणि सिंधूमध्ये पर्सनल इश्यू असल्यामुळे तू विनूची ट्रीटमेंट करत नाहीये, पण तू एक लक्षात घे, पण तर सिंधूच विनूला बरं करू शकते. तू म्हणते की राघव तुला मी स्पष्टच सांगते, विनूसाठी सिंधू ही बेस्ट डॉक्टर आहे. सारखी डॉक्टर आपल्याला भेटूच शकत नाही. हेच बेस्ट आहे की तू विनूची ट्रीटमेंट ही सिंधूकडे करावी. विनू तिथे येत म्हणत मम्मा आणि त्या वस्तू बघून म्हणतो की की या रूमला काय झालं? तर मधू म्हणते की मी आवरत होते ना तेव्हा वस्तू पुन्हा लावून ठेवते. तर विनू म्हणतो की डॉक्टर काकू कुठं गेल्यात? नंतर राघव हा रागाने सोफ्यावर बसतो. तर विनू म्हणतो की सांगा ना बाबा, डॉक्टर काकू कुठं गेल्यात? बऱ्या करायला आला होता तर मग कुठे गेल्यात त्या? विनू म्हणतो की सांग ना मम्मा, मला न विचारता त्या कुठे गेल्या आहेत? नंतर मधू ही राघवकडे येत म्हणते, दे आता त्याच्या प्रश्नांची उत्तरं. नंतर राघव हा विनूकडे बघू लागतो. दुसरीकडे तू ही सावीला घेऊन तिच्या घरी येते. सावी म्हणते, आई आपण विनूच्या घरी का नाही थांबलो? तुझं घर किती मोठं आहे. म्हणते की मला तर घर खूप आवडलं आणि ती राजश्री आजी किती चांगली आहे. सावी म्हणते की त्यांच्या घरात किती माणसं आहे. विचार कर ना ग तू, आपल्या घरात एवढे माणसं असेल तर आपण किती आनंदी राहिलो असतो. सिंधू ही रडू लागते. तेव्हा सावी कान पकडत ती म्हणते की मी विनूच्या फॅमिली बद्दल बोलले तर तू रडत आहे का? ती म्हणते की आई मी तुला प्रॉमिस करते, इथून पुढे मी ती बोलणार. तर सिंधूला अजूनच डोळ्यात पाणी येतं. सिंधू ही सावीला मिठी मारते. तर सावी म्हणते की आपण त्यांच्या इकडे नको जायला, आपण आई गावाला निघूयात. नंतर सिंधू ही सावीकडे बघून विचार करते की सावी तुझ्या फॅमिलीचं कौतुक करते ना, फॅमिली तुझीच आहे का? तुला सगळं खरं सांगायचं आहे. श्री आजी सुद्धा तुझीच आहे आणि रुक्मिणी आजी सुद्धा तुझीच आहे. विचार करत सिंधू ही मनाशी बोलते. इकडे सिंधू बघून विचार करते की मला तुला सगळं सांगायचं आहे, मी तुला नाही सांगू शकत. सर्व फॅमिली म्हणजे तुझीच फॅमिली आहे. दुसरीकडे राघव मधूला म्हणत असतो की तू सिंधूला ते आणून खूप मोठी चूक केलीस. तर मधू म्हणते की मग मी काय करायला हवं होतं? विनूकडे फक्त बघतच बसायचं का? नंतर विनू म्हणतो की बाबा तुम्ही मम्माला का रागवता? तर काकू का निघून गेला? त्यांनी तर मला प्रॉमिस केलं होतं. मधू म्हणते की बाळा, मी तुला डॉक्टर काकूंची ट्रीटमेंट मिळण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण बाबांची इच्छा नाहीये तू सावी आणि डॉक्टर काकूशी बोलावं म्हणून. तर विनू म्हणतो की नाही, मला फक्त डॉक्टर काकूंकडूनच ट्रीटमेंट घ्यायची. मधू म्हणते की बाळा असा हट्ट करायचा नाही. विनू म्हणतो की नाही, मला फक्त डॉक्टर काकूंचीच ट्रीटमेंट हवी आहे म्हणत रागाने तिथून निघून जातो. हे बघून मधू रागाने राघवला म्हणते की बघतोस का राघव, तुझ्या मुलाची काय अवस्था झाली आहे. लगेचच राघवला मोठा धक्का बसतो. अखेर राघव हा ची ट्रीटमेंट कडून करण्यासाठी पुन्हा सिंधूकडे येतो आणि सिंधूला म्हणतो की तुमचे सर्व सामान पॅक करून माझ्यासोबत ला. सिंधू म्हणते की मी तुमच्या सोबत का येऊ? विनूचा बाबा म्हणून तुला सांगतोय, त्या मदतीची गरज आहे आणि त्यासाठी मी माझ्यासोबत घरी येणार आहात. सिंधू म्हणते की तुम्ही माझ्यासोबत जसं वागलात ना, मध्ये विनूची काहीही चूक नाही, मुळे विनूच्या ट्रीटमेंट मध्ये काहीही कमी करणार नाही. पण सिंधू म्हणते की आपल्यात फक्त डॉक्टर आणि पेशंटचे बाबा एवढंच नातं असेल तर तुम्हाला मान्य असेल तरच मी विनूची ट्रीटमेंट करण्यासाठी तयार आहे. तू राघवला बोलते. आता राघव ट्रीटमेंटसाठी सिंधूला घेऊन येतो. सावी विनू हे दोघंही राघवला सिंधूला ते एकत्र आणतात बघण्यासाठी. आणि लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.